जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खंडाळा गावचे भूमिपुत्र बाळासाहेब भाऊ जानराव यांची तयारी सुरू। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खंडाळा गावचे भूमिपुत्र बाळासाहेब भाऊ जानराव यांची जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बाळासाहेब भाऊ जानराव यांनी यापूर्वी मोठ्या प्रमाणात आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले आहे। पाणी, वीज, पीक विमा, कर्जमाफी अशा विविध प्रश्नांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला। त्यांच्या या कार्यामुळे जनसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल मोठा विश्वास निर्माण झाला असून अनेक गावांतून नागरिक व शेतकरी तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढवा अशी मागणी करत आहेत। जनतेच्या आग्रहामुळे बाळासाहेब भाऊ जानराव निवडणुकीच्या तयारीत सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे। आगामी काळात त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्यांनी निवडणूक लढवली तर जिल्हा परिषद निवडणुकीत चित्र बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे। शिवरघाटातील खंडाळा या गावचे बाळासाहेब भाऊ जानराव आपल्यासोबत जोडलेले आहेत। त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक खूप मोठे आंदोलन, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी असेल तसेच शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले यांच्यासाठी खूप त्यांनी असे आंदोलन केलेले आहेत। आपण त्यांच्यासोबत जोडलेलो आहोत। आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। आता खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे। भाऊ, काय तुमची प्रतिक्रिया काय आहे? आज पहिले एकदा चॅनलचं आणि चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज तुम्ही विषय काढला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळी या ठिकाणी चालू झालेली। कालच या ठिकाणी काय तारखी जाहीर झालेल्या आहे आणि या रणधुमाळीमध्ये आज आमच्या समोर असा प्रश्न आहे की आम्ही जे आंदोलन या ठिकाणी मराठवाड्यातल्या 70-75 वर्षापासून या शेतकऱ्यावर जो अन्याय होतो त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही 5 दिवस तहसील कार्यालयासमोरही त्या ठिकाणी आमरण उपोषणाला होतो। त्या ठिकाणी प्रशासक अधिकाऱ्यांनी काही आम्हाला मुदत दिली होती। त्या मुदतीमध्ये बी त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला जवळपास चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी यश मिळालेलं आणि त्याचा एक पाठपुरावा म्हणून उद्या एक आमचं 15 जानेवारी रोजी नागनठाण या ठिकाणी गंगेवर जलसंबंधी आंदोलन त्या ठिकाणी त्या माध्यमातूनच आहे आणि नक्कीच त्या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्हाला त्या ठिकाणी धरलेली आहे। त्या जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे। तुम्ही जिल्हा परिषद लढवण्यासाठी उत्सुक आहात का? या ठिकाणी म्हणजे जवळपास 2-5 वर्षापासून आपण आंदोलनाच्या माध्यमातून जिल्ह्यात असेल, तालुक्यात असेल किंवा सर्कलमध्ये असेल, गावात असेल का चांगल्या पद्धतीने आपण त्या आंदोलनाच्या माध्यमातून गोरगरीब लोकांची एक जाती पातीच्या पलीकडे जाऊन प्रत्येक समाजातल्या घटकाला सोबत घेऊन अनेक प्रश्न त्या ठिकाणी मार्गी आपण त्या आंदोलनाच्या माध्यमातून लागलेले आहे आणि आज ज्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, मी विधानसभाच्या वेळेस सुद्धा त्या ठिकाणी विधानसभासाठी लढवण्यासाठी एक मला कार्यकर्त्यांनी तयारी करायला लावली होती। परंतु त्या विधानसभाची तयारी करीत असताना काही कार्यकर्त्यांबरोबर चर्चा झाली की आपण अजून थोडं आपण काम केलं पाहिजे आणि पुढील काही दिवसात आपण त्या विधानसभाला आपण कुठली तयारी पुढल्यासाठी आज आपण या आंदोलनाच्या माध्यमातून चांगली तयारी करावा आणि एवढ्या वेळेस थांबावं म्हणून त्यावेळेस आपण थांबलो होतो। आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनाचं जे रणधुमाळी चालू झाली आणि त्याच्यात कार्यकर्त्यांची भावना झाली की बाळासाहेब, तू इतकं मोठं जातीपातीच्या पलीकडे जाऊन तू जर काम करीत असेल, तुला काही जात पात नाही, मुस्लिम, धनगर, माळी, तिली, कुंभार, सुतार, लवार, मराठा, आदिवासी समाज ही तुझ्याकडे काही जात पात नाही, तू प्रत्येक घटकाला सोबत घेऊन त्या घटकाला न्याय देण्याचं काम करतो आणि आज वेळ आहे की आपल्याला जर अजून काहीतरी काम करायचं असेल, तुमच्या मनात जर असेल तर सत्ताशिवाय ही ठिकाणी काम करता येत नाही। म्हणून तुम्ही काय तुमच्या किडण्या खराब करून घेताय का? तुमची उपोषणं असतील, हे असतील, मग याच्यातच आपल्याला जर दिवस घालायचे असेल तर आपण सत्तात राहून आणखीन मोठं काम करू शकतो अशी एक कार्यकर्त्यांची भावना या सर्कलमध्ये झालेली आहे आणि मी गावागावामध्ये जाऊन फक्त चर्चा करतोय की लोकांना का चर्चा केल्याच्या नंतर का आज जिल्हा परिषदचं इलेक्शन लागलं, तुमच्या भावना काय? तर प्रत्येक जणांची भावना तीच आहे
की कोणत्याही गावात गेलं तर असं असं एक बी नाही की त्या गावात बाळासाहेब जांभराव कोणी ओळखीतं किंवा माझ्यावर असा एक आजपर्यंत डाग नाही की यांना याच्याकडून पैसे घेतले, तहसीलमध्ये काम केलं, कलेक्टर ऑफिसला मी आजही कलेक्टर एटीएम ऑफिस असेल, तहसील असेल, पंचायत समिती असेल, पोलीस स्टेशन असेल, या माध्यमातूनच गोरगरीब लोकांचे कामं त्या ठिकाणी सोडण्याचा प्रयत्न करतो. आणि एकाचा असे प्रश्न नाही की याने पैसे घेतले आणि ते काम केलं. आज परिस्थिती अशी झालेली आहे की सर्कलमध्ये की तुम्ही मला निवडून द्या, मी तुम्हाला हे काम करून टाकतो. माझं ध्येय ते नाही. मी लोकांना सांगतो तुम्ही मला काम सांगा, आपण राजकारणाचं नंतर पाहू, तुम्ही एकदा काम सांगा. आणि राजकारणात माझं हे स्वप्न आहे, ते स्वप्न आहे बाबा, तुम्हाला मागे मी सत्ता दिली, आता मी रणधुमाळीमध्ये जे पद भोगलेले तेच समोर येत आहे. सामान्य कार्यकर्ता मला तरी वाटतं का जे सामान्य कार्यकर्त्यांची की बाळासाहेब तुम्ही जर हे इलेक्शन नाही लढलं तर चळवळीतला माणूस ह्या ठिकाणी संपल्याशिवाय राहणार नाही. उद्या चळवळ कोणी उभं करू शकत नाही. अनेक या वैजापूर तालुक्यामध्ये माझे मित्र परिवार आहे, या चळवळीमध्ये संपले. म्हणजे चळवळीत आज अशी परिस्थिती आहे की तो चळवळीतलाच कार्यकर्ता म्हणतो की पक्षाने असं धोरण लावलेलं आहे की तुम्हाला जिल्हा परिषद लढायची असेल तर 1 कोटी रुपये आहे का, पंचायत समिती लढायची असेल तर 50 लाख रुपये आहे का. मग कार्यकर्त्याने काय फक्त सतरंजा उचलायचं का? सामान्य कार्यकर्त्यांना त्या पक्षात कामच करायचं नाही का? त्याच्यावर ज्या वेळेस वेळ येते त्यावेळेस जर पक्ष असे विचारित असेल तर हे कुठंतरी खटकल्यासारखी गोष्ट आहे. वैजापूर तालुक्यात माझे अजय पाटील साळुंके असतील, गणेश भाऊ तांबे असतील, अनेक मित्र परिवार आहे की त्यांनी या लोकांसाठी फार घसलंय याच्यातलं. आणि उद्या जर या जिल्हा परिषद पंचायत समिती तुम्हाला जर लोकांची कामं करत आहात याच्यात जर ते चळवळीतले लोक जर मागे राहिले तर भविष्यात ही चळवळ या ठिकाणी बंद होऊ शकतं. म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना आहे की तुम्ही चळवळीतले लोक जिल्हा परिषद पंचायत समिती लढवली पाहिजे, तुम्ही समोर आले पाहिजे आणि तुम्ही नक्कीच गोरगरिबाला न्याय दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही, ही भावना लोकांची झालेली आहे. म्हणून उद्या जर मला जर कार्यकर्त्याची भावना झाली असेल तर मी जिल्हा परिषद लढवणार, त्या ठिकाणी लढवणार. कुठल्या पक्षाने तुमच्याशी संपर्क साधला का की आमच्याकडून तुम्ही तिकीट घ्या आणि निवडणूक लढा? ज्या वेळेस चळवळीत निस्वार्थीपणानं काम करतो ना तर अनेक पक्ष असे बी की ते बी निस्ता पैसा बी पाहत नाही की या जगामध्ये पैसेवाले खूप आहे. कारण जर तसं पाहिलं असतं तर आज या भारत देशाचा पंतप्रधान कोण असता? टाटा बिर्ला, मुकेश अंबानी यासारखे पंतप्रधान हे असते. हे सामान्य याच्यातून बी काही बी होऊ शकतो, हे बी या माध्यमातून दिसतंय. आणि चळवळीत ज्या वेळेस आपण गोरगरिबाचं काम करतो त्यांच्या आशीर्वादानं, त्यांचा आशीर्वाद म्हणा, त्यांची पुण्य म्हणा, त्यांची ताकद म्हणा, पक्ष आपाप त्या ठिकाणी संपर्क करतो. माझ्यासोबत बी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या संघ संपर्क केलेला आहे. त्याच्याबरोबर वंचित आघाडीतले पदाधिकारी म्हणजे माझे मित्र याच्यातले ते वंचित आघाडीतले मित्र परिवार यांच्याशी या ठिकाणी म्हणजे त्यांनी संपर्क त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच्याबरोबर उभाटात तर 20 वर्षापासून मी शिवसेनाचाच माणूस इथून बी होतो. मी सामाजिक कामाच्या निमित्ताने एक संघटनाच्या माध्यमातून मोठं ते केलं, पण मी एक निष्ठावान उभाटाचाच माणूस आज लोक कार्यकर्ता आहे. आणि लोकांचं म्हणणं आहे की बाळासाहेब तू कोणत्या पक्षातून उभा आहे किंवा तू दगड टाक, त्या ठिकाणी आम्हाला तुझ्या मागे पाठीमागे उभं राहायची तयारी आमचीवाली आहे. म्हणून तुम्ही निर्णय घेशाल तो आम्हाला मान्य असेल. म्हणून पक्षाने त्या ठिकाणी संपर्क केलेला आहे. त्या ठिकाणी 1-2-4 दिवसामध्ये चांगला निर्णय घेऊन लोकांचा हिताचा आज मी आमच्या शिरूर भागामध्ये काही वाड्या वस्त्यावर लोकांनी होऊन मिटिंगी बोलावलेल्या आहेत. त्या मिटिंगी त्या ठिकाणी काय होतं अजून 1-2 गावामध्ये त्या ठिकाणी मिटिंगी प्रमुख जे मित्र कंपनी चळवळीतले मित्र कंपनी एक ठिकाणी करून आणि ही चळवळीतले माणसं या ठिकाणी उभे राहून हेच गोरगरिबाला न्याय देऊ शकतं, ही लोकांची भावना या ठिकाणी झालेली आहे. आणि हीच भावना म्हणजे आज शेतकऱ्यांची परिस्थिती काय की हे सरकार वर जरी असेल, आज तुम्ही अनुदानाचा वैजापूर तालुक्यामध्ये मराठवाड्यातला प्रश्न पेटलेला आहे. कांद्याला काय भाव आहे तुमच्या, मक्काला त्या ठिकाणी 1200-1300 रुपये मक्का विकली, कापसाला त्या ठिकाणी भाव नाही, असे अनेक प्रश्न या ठिकाणी लोकांचे झालेले. आणि गावागावात हे जे उमेदवार येते ना हे आम्हाला निवडून द्या, मग आम्ही अरे तुम्ही निवडून दिल्यावर तर मग आम्ही काम नाही करू शकत का? तुम्हाला निवडून दिल्यानंतर आम्ही तर आधीच दाखवू राहिलो लोकांना. म्हणून चळवळीतला माणूस जर उभा केला
तर मला तरी वाटतं गोरगरीब लोकांना जर न्याय मिळवायचा असेल तर चळवळीतलाच माणूस त्या ठिकाणी उभा केला पाहिजे आणि निवडून दिला पाहिजे. आणि मी नक्कीच लोकांचा जो 1-2 दिवसाचा ज्या बैठकीमध्ये जो निर्णय होणार आहे त्या निर्णयानुसार मी निर्णय घेऊन मी जिल्हा परिषद लढवण्यासाठी म्हणजे तयारी केली. तर हे होते खंडाळा गावचे बाळासाहेब भाऊ जानराव यांनी शेतकऱ्यांसाठी खूप असे मोठे आंदोलन केलेले. त्यांनी शेतकरी अनुदानापासून वंचित राहिलेली होती आणि त्यासाठी त्यांनी वैजापूर तहसील कार्यालय या ठिकाणी मोठं आंदोलन उभा केलं होतं. मी हिंदवी न्यूज आकाश गोरे, वैजापूर.